नमस्कार, ब्युटिफुल हमेशा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला तुरटीचे फायदे सांगणार आहे। तुरटी ही दोन प्रकारची असते, एक लाल रंगाची आणि एक सफेद रंगाची। औषधीदृष्ट्या सफेद रंगाच्या तुरटीचा जास्त वापर केला जातो। तर मग चला पाहूया तुरटीचे फायदे काय आहेत ते। जर तुम्हाला अस्थमा झाला असेल किंवा सारखा खोकला येत असेल तर अर्धा ग्राम तुरटी बारीक करून घ्या आणि त्यात थोडासा मध टाका आणि ते खा। असे केल्याने लगेच तुम्हाला आराम मिळेल व वारंवार येणारा खोकला जाईल। तुरटी आपल्या दातांसाठी तसेच आपल्या हिरड्यांसाठी देखील फार उपयोगी असते। 20 ग्रॅम तुरटी आणि 10 ग्रॅम मीठ बारीक करून घ्या, याची पावडर बनवा आणि याने दात घासा व हिरड्यांची हळूहळू मॉलिश करा। असे काही दिवस केल्याने तुमचे दात मजबूत बनतील, हिरड्यातून येणारे रक्त बंद होईल आणि दातांचा पिवळेपणा देखील कमी होईल। उन्हामुळे गरमीमुळे कधीकधी नाकातून रक्त येते, यासाठी गाईच्या दुधामध्ये तुरटी फिरवून त्याचे 2-3 थेंब नाकामध्ये सोडा, यामुळे नाकामधून येणारे रक्त थांबते। जर तुमच्या केसांमध्ये उवा झाले असतील तर पाण्यामध्ये तुरटी फिरवा आणि या पाण्याने केस धुवा, यामुळे केसांमधील उवा मरतील आणि केसामध्ये उवा होणार नाहीत। तसेच शॅम्पूमध्ये तुरटीची पावडर टाकून त्याने केस धुतल्याने देखील केसांमधील कोंडा जातो आणि केसांची वाढ चांगली होते। जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर तुरटीच्या पावडरमध्ये थोडेसे पाणी घ्या आणि ते पिंपल्सवर लावा। 20 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवा। 2 ते 3 दिवस असे केले तर चेहऱ्यावरील पिंपल्स जातात आणि त्वचा मऊ बनते। डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे ही फार मोठी समस्या आहे। जर तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील तर तुरटीच्या पावडरमध्ये थोडेसे पाणी घ्या आणि हे काळ्या वर्तुळांवर लावा, यामुळे तुमच्या डोळ्यांखालील काळी वर्तुळे जातील। अशा प्रकारे तुरटीचे खूप सारे फायदे आहेत आणि तुम्ही तुरटीचा अशा प्रकारे वापर करू शकता। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि तुमचे विचार मला खालील कमेंट बॉक्समध्ये सांगा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।